जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। नमस्कार। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटाचा टिळा, हिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा, या ओळी कविवर्य कुसुमाग्रजांच्या। 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस आणि आपण तो दिवस साजरा करतो मराठी भाषा गौरव दिन म्हणून। या अनुषंगाने आज आपण एका खास कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आज आपण आमंत्रित केलेलं आहे मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग याचे सचिव माननीय डॉक्टर किरण कुलकर्णी यांना। सर नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते आपलं। सर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ऑक्टोबर 2024 मध्ये प्राप्त झालेला आहे आणि ही एक ऐतिहासिक घटना आहे। तर एकूणच ह्या घटनेचा काय परिणाम झालेला आहे सांस्कृतिक दृष्ट्या किंवा भाषेच्या दृष्टीने? आपण म्हटलात ते अगदी योग्य आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होणं ही घटना महत्त्वाची आहे आणि मराठी जनांच्या, मराठी प्रेमी लोकांच्या खूप प्रयत्नांमुळे अनेक वर्षांनंतर हा सन्मान आपल्या भाषेला मिळालेला आहे। हा अभिजात दर्जा जो प्रदान केलेला आहे हा केंद्र शासनाने विशेष अधिसूचना काढून हा दर्जा प्रदान केलेला आहे। मराठीसह आत्तापर्यंत भारतातल्या 11 भारतीय भाषांना हा दर्जा मिळालेला आहे। खरं म्हणजे ही केंद्र शासनाची एक योजना आहे अभिजात भाषांना अर्थसहाय्य करण्याबाबतची, आणि त्या योजनेमध्ये आपल्या भाषेची निवड झाली आहे असा या अधिसूचनेचा अर्थ निघतो। आणि केंद्र शासनाने आपल्या भाषेच्या अभिजातपणावरती ही एक मोहर उमटवलेली आहे असं मला वाटतं। त्याचं कारण आपली भाषा ही अभिजात होतीच, अभिजात आहे आणि अभिजात राहणार आहे। अभिजात भाषा जाहीर होण्यासाठी काही निकष आहेत। त्यातला महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे 1.5 ते 2,000 वर्षापूर्वीपासून त्या भाषेचं अस्तित्व पुराव्याने सिद्ध झालेलं असलं पाहिजे। दुसरा निकष असा आहे की त्या भाषेचा परिणाम समाजाच्या सांस्कृतिक गोष्टी, चालीरीती, राहणीमान, जीवनमान याच्यावरती झालेला असला पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे ती भाषा अजूनही अस्तित्वात असली पाहिजे आणि कदाचित तिचं स्वरूप बदललं असेल किंवा मधल्या काही काळात खंड पडला असेल, लुप्त प्राय झाली असेल, तरी ती भाषा अद्यापही अस्तित्वात असली पाहिजे। असे काही 3-4 निकष याच्यासाठी लावले जातात। त्या निकषांवरती आपली मराठी भाषा उतरली आणि केंद्र शासनाने ऑक्टोबर 2024 मध्ये आपल्या भाषेला अभिजात हा दर्जा प्रदान केलेला आहे। नक्कीच सर, यांनी एक जागतिक ओळखीला देखील फरक पडलेला आहे आणि अर्थातच सगळ्या मराठी जनांना अतिशय आनंद झालेला आहे। पण आपण जेव्हा अभिजात भाषा म्हणतो तेव्हा त्या अभिजाततेचा अर्थ तुम्ही काय सांगाल? किंवा ती अभिजात आहे हे तर तुम्ही सांगितलं आधीपासून आहे, पुढेही राहणार आहे आणि आता दर्जा प्राप्त झालाय, तर अभिजात मराठी म्हणजे नक्की काय? आपल्याला कल्पना असेल की मराठी ही भारतातली एक प्रमुख भाषा तर आहेच, पण जगातल्या भाषांमध्ये मराठीला लोकसंख्या हा जर आपण निकष लावला तर मराठी ही 10व्या क्रमांकाची भाषा आहे। म्हणजे जगातली एक मोठी भाषा म्हणून मराठीचा समावेश आपल्याला करावा लागेल। आता ही भाषा अभिजात ठरली किंवा अभिजात आहे म्हणजे नक्की काय? तर एक म्हणजे अतिशय जुनं असं या भाषेचं अस्तित्व आहे। म्हणजे या भाषेतले जे शब्द आहेत, या भाषेतले उच्चार आहेत, ही भाषा त्या काळापासून आत्तापर्यंत चालत आलेली आहे, स्वरूपामध्ये काही बदल झाल्यावर सुद्धा। आता एकदा असं म्हटल्यावर मुख्य मुद्दा असा येतो की मराठीतले जे जुने ग्रंथ आहेत किंवा हस्तलिखित पोथ्या आहेत, म्हणजे आपण असं नेहमी म्हणतो की ज्ञानेश्वर, चक्रधर यांचा जो 12व्या शतकाचा काळ आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे साहित्य निर्मितीला विशेष बहर आलेला दिसतो। आणि मग त्याच्या आधीच्या काळातला जो 1,500 वर्षाचा कालावधी आहे त्यामध्ये काही शिलालेख आहेत, काही ताम्रपट आहेत, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मराठी भाषा टिकलेली आणि संवर्धित झालेली असं आपल्याला दिसून येतं। आता मुख्य मुद्दा हा आहे की प्रस्थापित भाषा
किंवा ज्ञानभाषा म्हणून संस्कृतचा बऱ्यापैकी बोलबाला अभिजनांमध्ये, ज्याला आपण एलिट क्लास म्हणतो, त्यांच्यामध्ये होता त्या काळामध्ये. आणि त्याही काळात मराठी अस्तित्वात होती. याचा अर्थ मराठी अस्तित्वात होती ती बोलीभाषांमधून किंवा लोकांच्या नेहमीच्या चलनवलनातून, अशी ती भाषा अस्तित्वात होती. म्हणून मला असं वाटतं की मराठीला अभिजात भाषा असं आपण म्हणतो तेव्हा मराठीतल्या वेगवेगळ्या बोलीभाषा ज्या आहेत, मराठीतलं जे अतिशय जुनं असं लोकसाहित्य आहे, मराठीतल्या ज्या लोकपरंपरा आहेत, म्हणजे अगदी वासुदेवाची गाणी असतील, पोतराजाची गाणी असतील, गोंधळ असेल देवीचा, अशी जी वेगळी वेगळी गाणी आहेत, हे जे लोकसाहित्य आहे, लोककला प्रकार आहेत, याचा सुद्धा या अभिजाततेमध्ये समावेश होतो. आणि याचबरोबर एक ज्ञानभाषा म्हणून जी जुनी हस्तलिखितं ही पंडितांनी, मोठ्या मोठ्या लेखकांनी लिहिलेली आहेत, त्याचा सुद्धा अभिजात भाषेच्या या व्याख्येमध्ये समावेश होतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गेल्या 2000 वर्षापासून मराठीमध्ये जे साहित्य निर्माण झालं, मराठी भाषेने लोकसंस्कृतीवरती जो परिणाम केला, त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ही अभिजातता आहे. म्हणून त्याला आपण अभिजात भाषा असं म्हणतोय. नक्कीच सर, म्हणजे मराठी ही एक प्रमाण भाषा तर आहेच, पण त्याबरोबर अनेक भाषा त्यामध्ये आहेत. आपण म्हणतो की दर काही मैलाला भाषा बदलते, दर 12 कोसाला भाषा बदलते आपण असं म्हणतो, आणि त्या सगळ्याच भाषांचा समावेश कुठेतरी मराठी मध्ये आहे. अगदी बरोबर. म्हणजे एक आपल्याला समजून घेतलं पाहिजे की अभिजात भाषा म्हणजे केवळ प्रमाण भाषा नव्हे, तर प्रमाण भाषेबरोबरच या वेगवेगळ्या बोली भाषा आहेत, जे आपण आता उल्लेख केला. अनेक भूगोलानुसार त्या भाषा बदलतात, नवीन बोली भाषा वेगळ्या वेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल, एका तज्ज्ञाने असा अंदाज केलेला आहे आणि माहिती काढलेली आहे की मराठीच्या 216 बोली भाषा आहेत. अच्छा, 216. म्हणजे इतकी श्रीमंत आणि अतिशय संपन्न अशी ही आपली भाषा आहे. तर या सर्व बोली भाषांचा सुद्धा अभिजात बनण्यामध्ये एक सहभाग आहे असं मी मानतो. नक्कीच सर. आणि कारण भाषा जेव्हा जन्मते तेव्हा ती अनेक गोष्टींचा, संस्कृतीचा परिपाक असते, आणि म्हणूनच बोली भाषेतून जन्मलेली ही भाषा असं आपण म्हणू शकतो एका दृष्टीने. सर, अभिजात झाल्यानंतर आपण आत्ताच बोलीभाषेचा उल्लेख केला, तर बोलीभाषेसाठी काही वेगळ्या योजना मराठी भाषा विभागाच्या आहेत का? आपल्याला कल्पना आहे की जेव्हा संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला 1960 साली, तेव्हाच तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी या जगन्मान्य विद्वानाने साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाचं काम हे त्या काळामध्ये सुरू केलं. आणि ती खरी मला असं वाटतं मराठी भाषा विभागाचीच एका अर्थी सुरुवात होती. 2010 साली मराठी भाषा विभाग हा अधिकृतरित्या एक विभाग म्हणून अस्तित्वात आला. आता या सगळ्या काळामध्ये मी जेव्हा सगळी पुस्तकं बघतो किंवा इतिहास बघतो, तेव्हा असं लक्षात येतं की मराठी भाषेकडे राजभाषा म्हणून लक्ष देणं हे काम प्रामुख्याने झालेलं आहे, जे बरोबर आहे. कारण महाराष्ट्राने राजभाषा म्हणून मराठीचा एक स्वीकार केला आणि म्हणून राजभाषा म्हणून ती मान्यता प्राप्त होणं आणि विशेषतः शासकीय व्यवहारामध्ये तिचा उपयोग होणं, याला जास्तीत जास्त प्राधान्य देणं ही त्या काळाची गरज होती. आणि यामुळे जे शब्दकोश तयार झाले किंवा वेगवेगळे जे ग्रंथ तयार झाले, त्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रमाण भाषेवरती काम झालं. पण तरी देखील बोलीभाषेवरती काम करणारे अनेक विद्वान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या काळापासून आहेत आणि त्यांनी अथक परिश्रम करून अनेक बोलीभाषांवरती अतिशय मूलभूत काम केलेलं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये मराठी भाषा विभागाने सुद्धा बोलीभाषांसाठी म्हणून काही विशेष उपक्रम हे सुरू केलेले आहेत. तर आम्ही दरवर्षी एक काहीतरी थीम घेतो, एक कल्पना घेतो आणि त्या कल्पनेच्या भोवती सर्व जिल्ह्यांमध्ये, 36 जिल्ह्यांमध्ये काही कार्यक्रम आयोजित केले जातात. उदाहरणार्थ गेल्या वर्षी आम्ही जी थीम घेतली होती ती होती स्वयंरोजगार आणि रोजगार याच्यासाठी मराठी. या विषयावरती व्याख्यानं सर्व 36 जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी झाली. या वर्षीची थीम घेतलेली आहे ती म्हणजे जागर बोली भाषांचा. म्हणजेच आम्हाला असं म्हणायचं आहे की प्रमाण भाषेबरोबरच या सर्व बोलीभाषा आम्हाला अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे, त्याच्या अभ्यासकांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे. अनेक बोलीभाषांना लिपी नाही आहे,
त्याचबरोबर अनेक बोलीभाषांचे शब्दकोश अद्याप तयार झालेले नाही आहेत. काही बोलीभाषांचं व्याकरणसुद्धा नाही आहे. नुकतंच आम्ही माडिया या आदिवासी बोलीभाषेवरती त्याचं व्याकरण तयार केलं आणि त्याचबरोबर त्याचे शब्दकोशसुद्धा तयार केले. त्यातली जी गाणी आहेत त्याचं ऑडिओ व्हिज्युअल असं डॉक्युमेंटेशनसुद्धा केलं. अशाच प्रकारे या वेगळ्या वेगळ्या बोलीभाषांवरती खूप काम आपल्याला करावं लागणार आहे आणि ते काम हे अभिजात भाषेचं काम आहे आणि मराठी भाषा विभागाने अतिशय उत्साहाने या कामाला सुरुवात केली आहे. नक्कीच सर. आणि मला वाटतं की महाराष्ट्रातल्या प्रत्येकासाठी ही एक खूप आश्वासार्ह गोष्ट आहे की बोली भाषांवर नव्याने काम सुरू होत आहे. सर, अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा विभागाची जबाबदारी वाढली असं आपल्याला वाटतं का? आणि त्या अनुषंगाने काय उपक्रम आहेत? जबाबदारी वाढली आहे हे एका अर्थाने मान्य करता येईल आणि म्हणता सुद्धा येईल. त्याचं कारण असं की मी आपल्याला म्हटलं तसं महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 हा जो कायदा आहे, या कायद्याची अंमलबजावणी हा एक महत्त्वाचा कामाचा भाग हा आपल्या मराठी भाषा विभागाचा राहिलेला आहे. त्याचबरोबर विविध कायदे म्हणजे राज्य सरकार जे कायदे बनवतं, केंद्र सरकारचे जे कायदे असतात त्याचं मराठीमधलं भाषांतरण किंवा अनुवाद म्हणू ते करणे. त्याचबरोबर विधिमंडळामध्ये जे कामकाज चालतं त्यासाठी जो काही मराठी भाषेचा एक आधार लागतो तो देणं, अशा प्रकारचं काम मराठी भाषा विभाग करत आलेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या योजनेत आपल्या भाषेचा समावेश झाल्यामुळे मराठी भाषा विभागावरती आणखी एक जबाबदारी आली, ती म्हणजे अभिजात भाषेच्या वृद्धीबद्दल आणि त्याबद्दल त्या योजनेच्या चौकटीत काम करणे. मग त्याच्यासाठी सर्वप्रथम आम्ही काय केलं तर इतर राज्यांनी काय काम केलेलं आहे, म्हणजे इतर ज्या 11 भारतीय बोलीभाषा आहेत, भारतीय भाषा आहेत ज्यांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे, त्यांनी काय काय काम केलं याची आम्ही माहिती घेतली. त्याचप्रमाणे दिल्लीला, म्हैसूरला, इतर राज्यांमध्ये आमचे प्रतिनिधी जाऊन आले आणि मग अतिशय काळजीपूर्वक आपण मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचा ज्याला आपण DPR म्हणतो, म्हणजे अतिशय सविस्तर असा प्रकल्प अहवाल हा तयार करण्याचं काम हाती घेतलं आणि आपल्या राज्यातल्या अनेक तज्ज्ञांशी, अभ्यासकांशी बोलून आम्ही तो प्रकल्प अहवाल आता जवळजवळ अंतिम करत आणलेला आहे. त्या केंद्र शासनाच्या योजनेच्या नियमानुसार प्रत्येक भाषेचं एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे अतिउत्कृष्टता केंद्र असं स्थापन केलं जातं. तर एक तमिळ भाषा सोडली तर बाकी सर्व भाषांचं जे अशा प्रकारचं केंद्र आहे ते म्हैसूरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन लँग्वेजेस जे आहे तिथे स्थापन झालेलं आहे. आपण मराठी भाषेसाठी अशी विनंती केली की आमचं अतिउत्कृष्टता केंद्र हे मुंबईमध्ये स्थापन व्हावं. त्याप्रमाणे त्याची कार्यवाही सुरू आहे. त्याची अधिसूचना केंद्र शासनामार्फत निघेल आणि मग त्यानंतर त्यांना आपण केंद्र सरकारला आपला जो सविस्तर प्रकल्प अहवाल आहे, म्हणजे पुढच्या 5 वर्षात अभिजात भाषेसाठी आम्ही काय काय काम करणार आहोत या प्रकल्पाचं सर्व तपशीलवार माहिती ही आम्ही त्याच्यामध्ये देत आहोत. माझी अशी कल्पना आहे की साधारण मार्च ते एप्रिलच्या दरम्यान आपलं सेंटर ऑफ एक्सलन्स जाहीर होईल आणि त्यानंतर आपला जो DPR म्हणतो आपण, सविस्तर असा प्रकल्प अहवाल हा केंद्र शासनाला सादर केला जाईल. तर हे सगळं तयार करण्याचं काम वाढलं असं म्हणता येईल. पण नुसतं तयार करून भागणार नाही, तर हे सगळे जे नियोजन केलेलं आहे हे प्रत्यक्षात आणावं लागेल आणि प्रत्यक्षात आणताना केवळ शासकीय यंत्रणा कामी पडेल असं नाही आहे, तर आपल्याला राज्यभरातल्या सगळ्या अभ्यासकांची, तज्ज्ञांची आणि अगदी खरं सांगू का प्रत्येक मराठी भाषिकाची आम्हाला मदत लागणार आहे आणि त्यातून हे काम पुढे जाणार आहे. त्यामुळे मराठी भाषा विभागाची जबाबदारी वाढली ही गोष्ट खरी आहे, पण आपल्या सगळ्या मराठी भाषिकांच्या मदतीनं ही जबाबदारी अतिशय समर्थपणे मराठी भाषा विभाग पार पाडतोय. नक्कीच. म्हणजे असंही म्हणता येईल की प्रत्येक मराठी भाषकाची जबाबदारी देखील वाढलेली आहे आपली भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी किंवा तिचा प्रचार प्रसार करण्यासाठी. सर, मध्ययुगीन आणि प्राचीन अभिजात मराठी साहित्य आहे त्याचं जतन करणं किंवा त्याचं दस्तावेजीकरण करणं यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्ही महाराष्ट्रातली अशी 76 ठिकाणं निश्चित केलेली आहेत. आम्ही शोधून काढली आहेत असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये काही मंदिरांचा समावेश आहे,
काही मठ आहेत, काही महानुभावियांचे आश्रम आहेत, काही संस्था आहेत प्रसिद्ध, काही अप्रसिद्ध संस्था आहेत अच्छा. आणि काही वैयक्तिक संग्राहकसुद्धा आहेत. यांच्याकडे जुन्या मराठी पोथ्या, हस्तलिखित पोथ्या या उपलब्ध आहेत. अच्छा. आणि आपला तो खजिना आहे. आमचा असा एक अंदाज आहे की राज्यभरात साधारण अशा लाखभर पोथ्या या उपलब्ध आहेत. आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर मला वाटतं सर्वाधिक अशा प्रकारचा खजिना असलेल्या राज्यांमध्ये आपल्या राज्याचा समावेश होईल. तर आता घरोघरी असलेला किंवा ठिकठिकाणी विखुरलेला हा जो खजिना आहे, याची एकतर आधी नोंद करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर त्या सर्वाचं कॉन्झर्वेशन करणे म्हणजे जतन करणे. आपल्याला कल्पना असेल की जतनाच्या विविध पद्धती आहेत. जतनाच्या पद्धती कशावरती अवलंबून आहेत तर वेगवेगळ्या हस्तलिखित पोथ्यांसाठी वेगवेगळा कागद वापरलेला असतो किंवा अगदी पूर्वीच्या काही भूर्जपत्रांवरती असू शकतात किंवा आपल्याकडचं उदाहरण आहे दासोपंतांची जी पासोडी आहे ती कापडावरती लिहिलेली आहे. म्हणजे त्याचं संवर्धन करायचं, जतन करायचं तर त्याच्यासाठी कापडावरच्या केमिकल रिॲक्शन्स बघाव्या लागतील. जो कागद वापरलाय त्यावरच्या केमिकल रिॲक्शन्स तपासाव्या लागतात. तर अशा प्रकारे जतनाच्या ज्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत त्या वापरून योग्य त्या पद्धतीनं या हस्तलिखित पोथ्यांचं आयुष्य पुढचं आणखी 100 वर्ष 200 वर्ष कसं करता येईल, त्याच्यासाठी काही केमिकलचे त्याच्यावरती थर देता येतात. पण ते सगळं अतिशय शास्त्रीय दृष्ट्या योग्य पद्धतीनं करणं गरजेचं आहे. अन्यथा आपल्याला माहिती आहे की जुनी पानं अशी हातात घेतली की त्याचे तुकडे पडतात आणि मग या पोथ्या अशा नष्ट व्हायला लागलेल्या, आपला खजिना नष्ट व्हायला लागलेला आहे. तर याच्यासाठी एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आम्ही योजना आखलेली आहे. नुसतं कॉन्झर्वेशन करून किंवा जतन करूनही प्रश्न सुटणार नाही. तर या सगळ्याचं डिजिटायझेशन करून लोकांना हा खजिना कसा उपलब्ध होईल, अभ्यासकांना हे कसं मिळू शकेल. तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, मला एकाने अशी माहिती दिली की अमरावती जिल्ह्यातल्या एका मठामध्ये लीळाचरित्र या ग्रंथाच्या 33 वेगळ्या वेगळ्या लिपीतल्या प्रती आहेत. अच्छा. म्हणजे एकच ग्रंथ वेगवेगळ्या लिपींमध्ये लिहिलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देवनागरी असेल, पण आपल्याला ज्या इतर लिपी माहिती आहे, ब्राह्मी लिपी असेल, खरोष्टी लिपी असेल, या व्यतिरिक्तच्या काही लिपी आहेत ज्या अजून उलगडल्याच नाही आहेत. पण त्या मराठीशी संबंधित आहेत. आता लीळाचरित्र हा ग्रंथ मराठीत आहे, त्यामुळं वेगळ्या लिपी मराठीच वेगळ्या लिपीत लिहिलेले असे ते ग्रंथ आहेत. अच्छा. एक संशोधक तर असंही म्हणतो की पूर्वीचं जे महाराष्ट्री प्राकृत म्हणून जी भाषा ओळखली जायची त्यामधले काही ग्रंथ किंवा ते बोलत असल्याचे पुरावे हे इतक्या मोठ्या भूभागावरती आहे की जवळपास 3/4 भारत देश हा त्या महाराष्ट्री प्राकृत बोलणाऱ्या लोकांनी व्यापलेला होता, असं एका संशोधकाचं म्हणणं आहे. तर आता इतिहास कसा असतो एक तर तपासून बघता येत नाही, काही पुरावे बघावे लागतात, काही इतिहासाबद्दल संशोधकांमध्ये मतभेद पण असतात. पण त्या सगळ्यातून आपल्याला एवढं मात्र निश्चित लक्षात येतं की आपल्या मराठी भाषेला अतिशय मोठी अशी परंपरा आहे, अभिमानास्पद अशी परंपरा आहे. आणि त्याच्यामुळे या पोथ्यांच्या स्वरूपातला जो खजिना आहे, लोककथांच्या स्वरूपातला खजिना आहे, आदिवासींचा जो परंपरागत गोष्टींचा खजिना आहे, हा सगळा जपून ठेवणं हे आपल्या दृष्टीनं आवश्यक आहे. आणि सुसंस्कृत मराठी भाषक म्हणून ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नाहीतर मग ते आजोबांच्या पेटीमध्ये एक जुनी काहीतरी पोथी होती आणि मग ते अडगळ आता कशाला ठेवायची म्हणून ती दुसरीकडे टाकून दिली, असा विचार करणारे लोक जर मराठी भाषिक असतील तर मग शासनाने यामध्ये पुढाकार घेऊन सुद्धा तितकासा उपयोग होणार नाही. आणि म्हणून मराठी भाषिकांनी हा विचार मनात ठेवला पाहिजे. या मुलाखतीच्या माध्यमातून मी तेच आवाहन करीन की प्रत्येक मराठी भाषिकाने आपल्या घरी अशा जुन्या ज्या काही वस्तू असतील, काही पोथ्या असतील, काही ग्रंथ असतील, काही डोलामुद्रित असतील, म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात ज्यांची छपाई झाली अशी काही पुस्तकं असतील, भाषा कोणतीही असो, मराठी भाषा असेल किंवा दुसरी कोणती भाषा असेल, आपल्या महाराष्ट्रातला आहे म्हणजे तो आपला खजिना आहे आणि त्याच्यामुळे तो आपण जपून ठेवला पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी काळजी घेण्यात काही अडचण येत असेल तर आमचा विभाग आहे, आमच्याशी संपर्क साधा, आपण त्यावरती मार्ग काढूयात.
नक्कीच सर, कारण बऱ्याचदा ही जी हस्तलिखित आहेत खूप जुनी आहेत, तर ती दुर्लक्षित केली जातात किंवा काहीतरी एक लोकसाहित्य देखील असू शकतं, तर तेही दुर्लक्षिलं जाऊ शकतं. तुम्ही आताच आवाहन केलं की तुमच्या विभागाशी संपर्क साधू शकतात, तर कसा संपर्क साधायचा काय सांगाल? संपर्क साधण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे मुंबईला आमचं मुख्य कार्यालय जे आहे विभागाचं, ते मंत्रालयाच्या समोर प्रशासकीय इमारतीमध्ये 9व्या मजल्यावरती आहे. त्याचबरोबर आमच्या भाषा विभागाच्या अधीनस्थ जी 4 कार्यालय आहेत, त्यांची कार्यालयं मुंबईत आहेत, तसेच काही विभागीय कार्यालयं आहेत. आपल्याला कोणत्याही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपल्या जिल्ह्याच्या याबाबतची माहिती मिळू शकते. आणि दुसरं म्हणजे आमच्या वेबसाईट्स पण आहेत, त्याच्यावरती आपण बघू शकता. त्या वेबसाईटवरती आमचा पत्ता मिळू शकेल, आमच्याशी संपर्क करता येईल. पण अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्या निदर्शनास आल्या तर जरूर आमच्यापर्यंत या आणि महाराष्ट्राचा हा खजिना आपण राखून ठेवण्यासाठी सगळे मिळून एकत्रित प्रयत्न करूयात. नक्कीच सर. म्हणजे मराठी भाषा विभागाचं वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवरून आपण अगदी नक्कीच संपर्क साधू शकता. तिथे ईमेल आहे, तर त्यावरही आपण संपर्क साधू शकता. सर, ह्या अभिजात मराठी साहित्याचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासाठी आपले काही प्रयत्न सुरू आहेत का? शालेय अभ्यासक्रम काय असावा आणि त्याच्यामध्ये समाविष्ट काय करावं यासाठी म्हणून एक वेगळी यंत्रणा आहे. म्हणजे शालेय शिक्षण विभाग आहे, त्यांच्या अंतर्गत काही संस्था आहेत, त्या समित्या नेमल्या जातात. पाठ्यपुस्तक निर्मिती करण्यासाठीची समिती असते आणि मग कोणता आशय त्याच्यामध्ये असावा याचा निर्णय ही समिती घेत असते. अभिजात वाङ्मयाबद्दल किंवा अभिजात मराठीबद्दल असं म्हणता येईल की त्यातल्या काही साहित्याचा समावेश तर अन्यथासुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये असतोच. म्हणजे आपल्यालाही आठवत असेल की आपण अगदी लहानपणापासून आपल्या पुस्तकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्या किंवा तुकाराम महाराजांचे काही अभंग किंवा अगदी माहीम भटाने लिहिलेल्या लीळाचरित्रामधल्या काही गोष्टी या येत असतात. हा सगळा अभिजात साहित्याचा भाग आहे. त्याच्या आधीचं साहित्य मात्र या स्वरूपात फारसं उपलब्ध नसल्यामुळे त्याचा अभ्यासक्रमात समावेश नाही, पण उच्च शिक्षणामध्ये जरूर त्याचा समावेश असतो. म्हणजे गाथा सप्तशती हा जो आपला एक मूलभूत ग्रंथ समजला जातो, जिथून मराठी शब्द, मराठी भाषा याचा अगदी ठसठशीत पुरावा मिळतो, हा इसवी सनाच्या 1ल्या शतकात लिहिला गेला असावा असा अंदाज आहे. आणि हाल सातवाहन या राजाने केलेलं ते संकलन आहे लोककथांचं. तर त्याचा अभ्यास मात्र उच्च अभ्यासक्रमामध्ये केला जातो. आणि त्याचबरोबर आपल्या अभिजात मराठीची जी वाटचाल आहे याची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यासक्रमात आलेली असते. पण अभिजात दर्जा जाहीर झाल्यावर आम्ही एक वेगळा प्रयोग केला. तो प्रयोग असा केला की आपल्याला कल्पना आहे, बालभारती ही जी संस्था आहे जी पाठ्यपुस्तकं निर्मिती करते, त्यांचं किशोर हे मासिक अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून अगदी मोठा खप असलेलं आणि मुलं आवडीनं वाचतात. तर अभिजात दर्जा मिळाल्यानंतर या मासिकामध्ये अभिजात मराठीसाठी आम्ही दर अंकात 8 पानाचा मजकूर देत असतो. आणि मुलांना समजेल अशा भाषेत अभिजात मराठीची वाटचाल आणि अभिजात मराठीचे काही नमुने हे आपण त्याच्यामध्ये देत असतो. तर मुलांनाही ते फार आवडतं आहे, त्याचे आवडल्याचे पत्र पण आम्हाला येत असतात. त्यामुळे नवी पिढी मराठी भाषेबद्दल खूप उत्सुक आहे असं आम्हाला दिसतंय. सर, आज आपण खूप वेगवेगळ्या विषयांबद्दलची माहिती दिलीत आणि आमच्या दर्शकांना ही वेगवेगळ्या विषयावरची माहिती मिळाली. अभिजात मराठी बोलीभाषा त्याबद्दल आमच्या संपूर्ण समूहातर्फे आपल्याला खूप खूप धन्यवाद सर. दर्शक हो, जय महाराष्ट्र या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मी डॉक्टर मृण्मयी भजक इथेच आपली रजा घेते. पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह जय महाराष्ट्र या कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.